नेक्सॉन मध्ये जर व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आपण विचार केला तर सगळे लोक सांगतात क्रिएटिव्ह किंवा क्रिएटिव्ह प्लस. तर मित्रांनो, आज आम्ही आणलं आहे तुमच्यासाठी नेक्सॉन मधली क्रिएटिव्ह प्लस याचं डिटेल्ड रिव्ह्यू. आणि हे व्हिडिओ खूप जास्त मजेशीर असणार आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण या गाडीचं डिटेल रिव्ह्यू तर बघणारच आहोत, एक्सटेरियर आणि इंटेरियर, प्लस आपण या गाडीचं शॉर्ट टर्म ओनरशिप रिव्ह्यू सुद्धा बघणार आहोत. मित्रांनो, ही एक नवीन संकल्पना आहे जी आम्ही चालू करत आहोत. ही जी गाडी आहे सर्वसाधारणतः 6 महिने जुनी आहे आणि ओनरनी ही एक एव्हरेजली 10,000 किलोमीटर वापरलेली आहे. तर आपण रिव्ह्यू तर गाडीचं बघूच, इंटेरियर पण एक्सटेरियर, पण यामध्ये आपण ओनर सोबत सुद्धा एक संवाद करूया आणि त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊ की गाडी घेतली पाहिजे की न घेतली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी ओशन तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन. मित्रांनो, तर चला करूया आपल्या रिव्ह्यूला सुरुवात. तर तुम्ही गाडीचं बघू शकता की एक अग्रेसिव्ह लुक देण्यात आलेला आहे. एरोडायनामिक आणि मस्क्युलर शेपमध्ये आपल्याला गाडी मिळत आहे. तर फ्रंट लुक पासून आपण जर सुरुवात केली तर आपल्याला इथे दिसतंय टाटाचा लोगो. त्याच्यानंतर आपल्याला इथे पॅनो फिनिशमध्ये जी आहे ग्रिल दिसतीये. त्यानंतर तुम्ही इथे जर बघू शकतात मित्रांनो, खालच्या साईडला आपल्याला कॅमेरा देण्यात आलेला आहे. तो 360 डिग्री कॅमेरा आहे. त्याची फ्रंट कॅमेराची प्लेसमेंट आपल्याला दिसते इथे. त्यानंतर तुम्हाला इथे फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेले आहे. इथे हेडलॅम्प देण्यात आलेले आहे. इथे फॉग लॅम्पचं प्रोव्हिजन देण्यात आलं आहे, पण ओनरनी फॉग लॅम्प काही इन्स्टॉल केलेले याच्यामध्ये नाहीये. त्यानंतर आपल्याला इथे एक स्पेस दिसते बघा, माझा हात चाललाय, हे एरोडायनामिक याच्यासाठी आहे, व्हेंटिलेशनसाठी आहे. म्हणजे इथून एअर येऊन इथे कट करते, म्हणून त्याच्यामुळे गाडीची एरोडायनामिक सिटी आहे ती याच्यात वाढत आहे. तर हे होतं गाडीचं फ्रंट व्ह्यू. चला बघूया साईड व्ह्यू गाडीचं काय आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे एक आपल्याला इथे क्लॅडिंग दिलेली आहे. जी क्लॅडिंग आहे ना, सुरुवातीपासून म्हणजे पुढून जी चालू होत आहे ती मागपर्यंत जात आहे क्लॅडिंग पूर्ण. याच्यामुळे गाडीला एक आहे ना खूप जास्त स्पोर्टी आणि मस्क्युलर लुक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर तुम्ही टायर बघू शकता, अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहे. जी टायर साईज आहे आपली ती आहे 16 इंचीची आणि याच्यामध्ये साईज जी आहे टायरची ती आहे 215/60 आणि R16 म्हणजे 16 इंची आपल्याला इथे अलॉय व्हील्स बघायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो, आपण जर थोडं मागं आलो तर इथे पियानो ब्लॅक फिनिशमध्ये ऑटो फोल्डमध्ये आपल्याला ORVMs बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इंडिकेटरचं प्लेसमेंट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 360 डिग्रीचा कॅमेरा जो आहे तो इथेची प्लेसमेंट या साईडला आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण थोडं जर पुढे आलो तर आपल्याला रूफ रेल्स बघायला मिळतात सिल्वर कलरमध्ये, जी कंपनी फिटेड आहे क्रिएटिव्ह प्लस मॉडेल असल्यामुळे यामध्ये. त्यानंतर हे जे सनवायझर्स आहेत हे ओनरने लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जर डोर हँडलवर बघितलं मित्रांनो, तर आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे आणि मॅन्युअल कीचं सुद्धा आपल्याला इथे एक प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर डोर क्लायडिंग्स आपल्याला इथे बघायला मिळतात. अजून आपण थोडं जर याच्यात मागं आलो तर आपल्याला एक इथे टाटाची बॅजिंग मिळते आणि सेम जो प्लॅस्टिक क्लॅडिंग तुम्हाला हे सांगितलं मी, साईड क्लॅडिंग आपली ही मागपर्यंत आपली जात आहे. तर मित्रांनो, गाडीचं रेअर प्रोफाईल आपल्याला काही असं बघायला मिळतं. आता आपण सुरुवात केली ह्याच्यापासून, तर हे आपल्याला बघायला मिळतं गाडीचं शार्क फिन अँटिना आपल्याला टॉपमध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्पॉइलर बघायला मिळतं. स्पॉइलरच्या अगदी खाली मित्रांनो आपल्याला भेटतं एक हिडन रेअर वायपर. त्यानंतर या साईडला आपल्याला काचेवरती रेड डिफॉगर वगैरे नाही देण्यात आलेला आहे. त्यानंतर टेल लॅम्प्सचं इथे प्रोव्हिजन आहे मित्रांनो. हे जे टेल लॅम्प होते हे रिफ्लेक्टर आहे. आता हे अगोदर कनेक्टेड टेल लॅम्प्स होते, ते आता टाटानी बंद केलं. आता हे फक्त टेल लॅम्प्स तुम्हाला साईडला बघायला मिळत आहेत, दोन्ही साईडला. त्यानंतर टाटाचा इथे लोगो आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर रेअर कॅमेराची इथे प्रोव्हिजन आपल्याला या साईडला दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण जर खाली आलो, नेक्सॉनची बॅजिंग आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर खालच्या साईडला जर आपण बघितलं, इथे रेअर पार्किंग सेन्सर आणि नाद गाड्यांचा मित्रांनो, नाद गार्डन चॅनलवर तुम्ही जर नवीन बघत असाल तर चॅनल आमचं सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो. त्यानंतर आपण जर खाली बघितलं तर एक व्हाईट कलरचं आपल्याला एलिमेंट इथे बघायला मिळतं बेस एरियाला. त्याच्यानंतर या साईडला मित्रांनो आपल्याला रिफ्लेक्टर्स देखील देण्यात आलेले आहे. हे असं काही आपलं रेअर व्ह्यू आहे. तर चला बूट एक्सेस करून बघू बूट कसं आहे गाडीचं. इथून तुम्हाला बूट एक्सेससाठी एक हे दिलेलं आहे बटन. इथून हा बटन तुम्ही बघू शकता. हा दाबल्यानंतर तुमचं बूट एक्सेस होतं. हे जे लाईट्स आहे हे नंबर प्लेटसाठी लाईट्स आहे तुमचे. त्यानंतर इथे ग्रॅबिंगसाठी आपल्याला एक स्पेस दिली आहे बूट बंद करण्यासाठी, तुम्ही बघू शकता ही स्पेस. त्यानंतर पार्सल ट्रे जे आहे ते आपल्याला याच्यासोबतच मिळतंय गाडीसोबत. त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर 4 हुक्स देण्यात आले मित्रांनो, 1 2 3 4. हे 3-3 किलोचे हुक्स आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बूटमध्ये लाईट बूट लॅम्प सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि इथून आपण या गाडीचं जे स्टेपनी आहे ती आपण एक्सेस करू शकतो. हे टूल किट इथे देण्यात आलेलं आहे आणि ही जे एक्सेस आपलं एक्स्ट्रा टायर आहे स्टेपनीचं ते इथे देण्यात आलेलं आहे.
असं काही आपलं बूट आहे मित्रांनो. गाडीचं बूट स्पेस जी आहे गाडीची ती तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होत आहे, किती लिटरची बूट स्पेस आहे. आणि बूट स्पेस सफिशियंट आहे. एक साधारणतः तुम्ही 2-3 लगेज आरामात ठेवून गाडीमध्ये जाऊ शकता. काही हरकत नाही. बूट स्पेस एक म्हणजे प्लीझंट बूट स्पेस गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. आता बघूया फ्यूल टँकचं आपलं कसं प्रोव्हिजन देण्यात आलं आहे. इथून जर आपण बघू शकतो मित्रांनो, फ्यूल टँकचं लीड आपल्याला इथे आहे. डिझेलचं हे जे आहे फिलर हे इथे देण्यात आलेलं आहे. फ्यूल टँक लीड आहे. त्यानंतर मित्रांनो जे रेअर आपलं व्हील आहे त्याच्यामध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहे. आणि जो आपलं फ्रंट व्हील आहे ना मित्रांनो नेक्सॉनचं, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळतात. फ्रंटमध्ये डिस्क आहे आणि रेअरमध्ये जे आहे तुमचे ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. तर मित्रांनो असं काही होतं आपलं गाडीचं एक्सटिरियर. तर चला आता बघूया गाडीचं इंटिरियर कसं आहे. तर मित्रांनो आपण जर डोर गाडीचं ओपन केलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे बघायला मिळतात वरच्या साईडला ORVMचे ॲडजस्टमेंट. हे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे. त्यानंतर डोर हँडल जे आहे ते आपल्याला क्रोम फिनिशमध्ये देण्यात आलेलं आहे. हे पण जे आहे हे सॉफ्ट टच मटेरियल आहे मित्रांनो. ड्युएल टोनमध्ये जे आहे इंटिरियर आहे गाडीचं आपलं हे सॉफ्ट टच आहे. हे हार्ड टच आहे प्लास्टिकमध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला देण्यात आले आहे पॉवर विंडोचे कंट्रोल्स. हे लॉक अनलॉक पॉवर विंडोचं. त्याच्यानंतर मित्रांनो खूप जास्त गंमतशीर गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये देण्यात आले आहे अम्ब्रेला होल्डर. ही छत्री तुम्ही सिम्बॉल बघू शकता आणि तुम्ही छत्री तुम्ही इथे टाकू शकतात. म्हणजे पावसाळ्याचं जे आपलं हे आहे लक्षात ठेवून टाटाने खूप चांगलं हे प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथे डोर काही आपल्याला स्पेस बघायला मिळते. इथे डोरमध्ये इथे तुम्हाला स्पीकर देण्यात आले आहे. त्यानंतर मित्रांनो एक खूप चांगली गोष्ट तुम्ही बघा या गाडीमध्ये, जर तुम्ही दार ओपन करताय रात्रीच्या टायमाला तर एकाला दिसत नाही, तर त्यामुळे इथे रिफ्लेक्टर सुद्धा देण्यात आले आहे. हे खूप चांगला पॉईंट आहे. टाटाला मी एक सजेशन देईल, तुमची गाडी खूप चांगली आहे, सर्व्हिसिंग फक्त थोडी चांगली करा तर तुमची गाडी टॉप सेलिंग भारतामध्ये 100% होऊन जाईल. सगळ्या गाड्या, एक नाही सगळ्या गाड्या. तर चला मित्रांनो गाडीच्या आतमध्ये कसं आहे सगळ्या गोष्टी बघूया. आलो आहोत नेक्सॉनच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता मित्रांनो म्हणजे प्रीमियमनेसची जी फिलिंग आहे ना नेक्सॉनमध्ये ती 100% या मॉडेलमध्ये बघायला मिळते. जर डॅशबोर्ड तुम्ही बघितलं तर आपल्या डॅशबोर्ड जे आहे वरतून काही एक म्हणजे एक हार्ड प्लास्टिक बघायला मिळतं. त्याच्यानंतर जे ड्युएल टोन डॅशबोर्ड आहे हे जे आहे ना मित्रांनो हे सॉफ्ट टच लेदर फिनिशमध्ये बघायला मिळतं आपल्याला. त्यानंतर एसीचं जे वेंट आहे त्याच्यावरती एक थोडं सिल्वर फिनिशमध्ये दिलं आहे. हे क्रोम फिनिशमध्ये दिलेलं आहे एसी वेंटचं. आणि स्टेअरिंग बघा मित्रांनो तुम्ही, स्टेअरिंग जे आहे ते खूप जास्त फ्युचरिस्टिक आणि एक जबरदस्त तुम्हाला प्रीमियमची फील देत आहे आपल्याला इथे. या साईडला तुम्हाला क्रूज कंट्रोल आणि MID कंट्रोल्स मिळतात. त्यानंतर या साईडला तुम्हाला इन्फोटेनमेंट कंट्रोल आणि तुमचे कॉलिंगचे सगळे जे बटन्स आहेत ते तुम्हाला इथे या साईडला बघायला मिळतात. त्यानंतर इथे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर तुम्हाला देण्यात आलेलं आहे गाडीचं. त्याच्याबरोबरच तुम्ही जर खालच्या साईडला आलात तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की टिल्ट ॲडजस्टमेंट आहे स्टेअरिंगचं. टेलिस्कोपिक याच्यामध्ये देण्यात आलेलं नाहीये, पण त्याची गरज पण मला काही वाटत नाही. त्याची टिल्ट ॲडजस्टमेंट याच्यामध्ये आहे. त्यानंतर ह्या साईडची जॉयस्टिक तुमची हेडलाईन आणि लाईट तुमचे कंट्रोल्स आहे. या साईडला तुम्हाला वायपर कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. आता तुम्ही थोडं जर खाली आलात तर इथे एक तुम्हाला स्पेस बघायला मिळते आणि या साईडने एक बूट ओपनरचं आपल्याला बटन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर डेड पॅनल वगैरे तुम्ही बघू शकता. गाडीमध्ये डेड पॅनल वगैरे नाही देण्यात आलेलं आहे. इथे फक्त आपलं ABC पॅडल जे आहे आपलं एक्सलेटर, ब्रेक आणि क्लच ते देण्यात आले. डेड पॅनल गाडीत आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्यानंतर तुम्ही सीटचा जर विचार केला ना मित्रांनो, सीट खूप जास्त कम्फर्टेबल आहे. म्हणजे एक डिसेंट तुम्हाला हेडरूम मिळतंय. त्याच्यानंतर लेगरूम पण चांगलंच आहे. सीट तुमचं मागपर्यंत जातं आणि सीट जे आहे ना मित्रांनो 8 वे ॲडजस्टेबल आहे. याच्यामध्ये हाईट ॲडजस्टमेंट सुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी एक खाली करतोय. हाईट ॲडजस्टमेंट आणि बाकीचे ॲडजस्टमेंट हे 8 वे ॲडजस्टेबल आहे सीट आपलं. त्याच्यानंतर आता बघूया मित्रांनो गाडीचं सेंट्रल कन्सोल कसं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जी इन्फोटेनमेंट दिलेलं आहे ते 10.25 सेंटीमीटरचं इन्फोटेनमेंट चं आपलं हे स्क्रीन देण्यात आलेलं आहे आपल्याला. त्यानंतर एसीचे वेंट्स आहे त्याच्या खाली सेंट्रल कन्सोललाच. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचं AC आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे कंट्रोल्स आहेत ते तुम्हाला दिलं आहे. 360 डिग्री कॅमेऱ्याचं हे आहे. हे तुम्ही दाबलं की गाडीचा 360 डिग्री कॅमेरा चालू झाला बघा मित्रांनो. पूर्ण तुम्हाला गाडीचं 360 डिग्री याच्यात व्ह्यू दिसतंय आणि किती क्लिअर आहे मित्रांनो ते तुम्ही सुद्धा बघा. किती जास्त क्लिअर आहे हे. म्हणजे या सेगमेंट मधलं सगळ्यात जास्त क्लिअर कॅमेरा जर आपण विचार करू 360 डिग्री मध्ये तर तो नेक्सॉनमध्येच आपल्याला बघायला मिळतो. इथूनच तुम्ही 360 डिग्री कॅमेरा ऑपरेट करू शकता. एसीचे कंट्रोल आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक छोटीशी स्पेस मिळते की वगैरे ठेवण्यासाठी. इथे चार्जिंगचं आहे. आपल्याला इथे दोन्ही चार्जर दिले आहे टाईप A आणि टाईप C. त्यानंतर इथे 12 वॉल्टचं आपल्याला हे पण दिलेलं आहे. तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर वगैरे तुम्ही कनेक्ट करू शकता यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 6 स्पीड प्लस रिव्हर्स गिअर तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्यानंतर पुढे आपण आलो तर इथे तुम्हाला बघायला मिळतात 3 याच्यामध्ये मोड्स दिलेत आहे ड्रायव्हिंग मोड्स, सिटी, इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोड.
आता आपल्याला हँडब्रेक देण्यात आला आहे. त्याच्यानंतर इथे काही जागा देण्यात आहे, तुम्ही इथे मोबाईल वगैरे किंवा बॉटल वगैरे ठेवू शकता. या साईडला देखील आपल्याला बॉटल होल्डर मिळतंय मागच्या साईडला. त्याच्यानंतर आर्मरेस्ट त्याच्यामध्ये नाहीये, पण आर्मरेस्टची काही गरज मला याच्यात भासत नाहीये ॲज सच. त्याच्यानंतर जर तुम्ही वरच्या साईडला बघाल तर इथे आपल्याला रेअर पॅसेंजरची जी एअरबॅग आहे ती ऑन आहे की ऑफ आहे ते आपल्याला दिसतंय. त्यानंतर तुम्हाला इथे केबिन लॅम्प बघायला मिळत आहे. मित्रांनो, टाटाची ही एक गोष्ट खूप चांगली की यांनी एलईडी लॅम्प चालू केले. मारुती वगैरे अजून ते जुन्या हॅलोजन लॅम्पवरतीच आहे केबिनमध्ये. तर टाटांची ही गोष्ट खूप चांगली आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ओव्हरव्हीएम बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये ऑटो डिमिंगमध्ये ओव्हरव्हीएम देण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर साईडला बघाल तर आपल्याला इथे व्हॅनिटी मिरर सुद्धा देण्यात आलेला आहे सनवायझरवरती आपल्या याच्यावरती. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ग्रॅब हँडल देण्यात आले आहे. त्यानंतर इथे ना मित्रांनो 6 एअरबॅग आहे गाडीमध्ये, म्हणजे कर्टन एअरबॅग सुद्धा आहे पूर्णपणे आणि पुढचे पण 2 एअरबॅग आहे. गाडी अतिशय सेफ आहे. 6 गाडीमध्ये एअरबॅग देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, असं काही होतं गाडीचं इंटेरियरचं फ्रंट व्ह्यू. आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो, हे बघा याच्यामध्ये आपल्याला देण्यात आलं आहे खूप मोठं ग्लोव बॉक्स. आता इथे याचं बटन आहे बघा, हे बटन मी प्रेस केलं आणि ग्लोव बॉक्सची साईज तुम्हाला समजणार नाही याच्यातून. आता मी तुम्हाला एक साईजसाठी दाखवतो मित्रांनो. हे माझा हात, आता हात बघा किती मोठा आतमध्ये चाललाय, म्हणजे एवढा हात माझा आतमध्ये चाललाय. तर एक खूप मोठं स्पेस ग्लोव बॉक्स देण्यात आलंय. इथे कप होल्डर्स देखील देण्यात आलेले आहे ग्लोव बॉक्समध्ये. आणि त्यानंतर ग्लोव बॉक्स जे आहे ते कूल्ड आहे मित्रांनो, साधं ग्लोव बॉक्स नाही. तुम्ही याच्यात काही पण गोष्टी ठेवून तुम्ही त्याला पाण्याची बाटली म्हणा, ज्यूस म्हणा, ते तुम्ही थंड देखील करू शकता यामध्ये. तर असं काही आपल्याला इंटिरियर गाडीचं फ्रंटचं बघायला मिळत आहे. तर चला बघूया रेअरचं आपलं इंटिरियर कसं आहे. मित्रांनो, आपण नेक्सॉनच्या रेअर सीटवर आलेलो आहोत. तर आपल्याला रेअर सीट देखील आता हे ग्रॅब हँडल जे आहे ते आपल्याला व्हाईट टोनमध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर पॉवर विंडोचं इथे कंट्रोल आहे. स्पीकर सेम आहे, म्हणजे पुढच्या दारासारखे. एक प्रेझेंट आपल्याला इथे स्पेस मिळत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं हेड रूम आपल्याला चांगलं मिळतंय. थाय सपोर्ट देखील खूप चांगलं आहे बरं का मित्रांनो याच्यामध्ये. आणि जे रिक्लाइन अँगल आहे ना गाडीचं, ते तुम्ही थकणार नाही. गाडीमध्ये तुम्ही जास्त लॉंग जर्नी देखील केली ना तर तुम्ही थकणार नाही. आणि 3 लोक इथे ना आरामात बसू शकता. 2 लोक तर बेस्ट बसतील, पण 3 लोक देखील या गाडीमध्ये बसू शकतात पूर्णपणे. आणि त्यानंतर आपण इथे बघू शकतो रेअर पॅसेंजरसाठी आपल्याला इथे एसी वेंट्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ते तुम्ही बघू शकता या साईडला आपल्याला जे हेडरेस्ट आहेत ते ऍडजस्टेबल आहे मित्रांनो. हे खूप कमी गाड्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हेडरेस्ट जे आहे हे ऍडजस्टेबल आहे. तर आपल्याला क्रिएटिव्ह प्लस व्हेरियंटमध्ये हेडरेस्ट जे आहे 2 पॅसेंजरचे ऍडजस्टेबल मिळत आहेत यासोबत. आणि स्पेस पण खूप चांगले. केबिन जी आहे मागच्या साईडची ती खूप जास्त कॉम्पॅक्ट पण वाटत नाही, खूप जास्त अशी ही पण वाटत नाही की तुम्ही कुठं एक कॉम्पॅक्ट जागेमध्ये बसला आहात असं. तर एक प्लीझंट आपल्याला सिटिंग या गाडीमध्ये बघायला मिळते. तर असं काही होतं मित्रांनो याचं फ्रंट आणि रेअर व्ह्यू गाडीचं. तर चला बाकीच्या गोष्टी बाहेर जाऊन गाडीच्या डिस्कस करू आपण. गाडीची आपण किंमतचा विचार केला तर सर्वसाधारणतः महाराष्ट्रामध्ये ही गाडी 15.5 लाखाच्या आसपासमध्ये जाते, क्रिएटिव्ह प्लस व्हेरियंट. आणि डिझेलमध्ये याला 6 स्पीड मॅन्युअल आपल्याला ही गाडी आपण आज बघितली, 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत. आणि 1500 सीसीचं याच्यामध्ये इंजिन आहे मित्रांनो. पॉवर वगैरे मध्ये टॉर्कमध्ये इंजिन खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जे चालून बघाल ना मित्रांनो, तुम्हाला फील पाहिजे असेल डिझेल इंजिनचं, तर यू कॅन गो फॉर नेक्सॉन. तर मित्रांनो, हे होतं नेक्सॉन क्रिएटिव्ह प्लस डिझेल व्हेरियंटचं एक्सटिरियर आणि इंटिरियर डिटेलमध्ये रिव्ह्यू. तर तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीमध्येच मी सांगितलं होतं की आपण एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहोत, शॉर्ट टर्म ओनरशिप रिव्ह्यू विथ गाडीचा डिटेल रिव्ह्यू. तर मित्रांनो, डिटेल रिव्ह्यू तो आपण गाडीचा बघितलंच आहे. गाडी जी आहे ती आपली साधारणतः 6 महिने जुनी आहे आणि 10,000 किलोमीटर ओनरने चालवलेली आहे. तर चला ओनरकडून पण जाणून घेऊया की त्यांनी ही नेक्सॉन प्रेफर का बरं केली आणि गाडी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे आणि अशाच बऱ्याचशा गोष्टी. तर मी वेलकम करतो गाडीचे प्राऊड ओनर गोकुळ ठेटे सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम. सर, आम्ही तुमच्या गाडीचं इंटेरियर एक्सटेरियर रिव्ह्यू तर केलं. एक शॉर्ट टर्म रिव्ह्यू म्हणून आपण नवीन संकल्पना चालू केलेली आहे. लॉंग टर्म रिव्ह्यू आम्ही आपल्या चॅनलवरती देतच आहोत ऑलरेडी. तर शॉर्ट टर्म साठी आपली ही जी आपण गाडी घेतली, तर थोडे प्रश्न तुम्हाला विचारतो मी यामध्ये. विचारा ना. येस सर, ही गाडी आपण घेतली कितीला होती जेव्हा आपण घेतली ही मी गाडी ऑन रोड ही 15,51,000 घेतली होती. ओके. ऑन रोड 15,51,000 तुम्हाला गाडी सर्वसाधारणतः पडली, भेटली. ओके. आणि सर, ही आता किलोमीटर आपल्या गाडीचे 10,000 किलोमीटर झाले. 10,000 किलोमीटर झाले. तर सर, तुम्ही नेक्सॉन मध्ये हा जो व्हेरियंट आहे, तर लोक म्हणतात की खूप जास्त व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. तर तुमचं काय मत आहे याच्यामध्ये की व्हॅल्यू फॉर मनी हे का बरं आहे, किंवा फीचर्स तुम्हाला काय काय आवडतं या गाडीमध्ये? आम्हाला फर्स्ट त्याची सेफ्टी आवडली.
कारण ओके. आता अपघाताच्या युगात सेफ्टी गाडी घेणं चांगले 100% ते तर हो. येस. आणि त्याचे फीचर्स नवीन नवीन आहे. जसं ओके. आपण पाहिलं तर 360 कॅमेरा हो 360 कॅमेरा आहे आणि गाडीमध्ये. चालवण्यात मजा चांगली आहे. हो अगदी चालवण्यात तर म्हणजे खूप चांगली तिचा मित्रांनो. ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे. ओके. हो. सर मी अजून थोडं जाणू इच्छितो की आता तुम्ही 10,000 किलोमीटर गाडी वापरलेली आहे, हं. तर ह्यामध्ये सर तुम्हाला एव्हरेज सर्वसाधारणतः किती पडते हां. सिटी आणि हायवे मध्ये? आम्हाला सिटीमध्ये 19-20चं पडतंय आणि ओके. हायवेला 21 पर्यंत. हायवेला 21 पर्यंत एव्हरेज पडते आपलं हो. सर्वसाधारणतः. आपला चांगला हायवे असेल ना प्लेन हां. त्याला 21चं पडतंय. ओके. सर आता 10,000 किलोमीटर पण गाडी तशी हं. कमीच वापरली आहे, हं. तरी गाडीमध्ये काही कंप्लेंट्स वगैरे तुम्हाला वाटले का की या गोष्टीचा मला थोडा त्रास झाला गाडीमध्ये, असं हां. काही काही गोष्टी अशा? नाही पहिले तर अजून जाणवल्या नाही काही गोष्टी. नाही अजून काहीच नाही. नाही असं म्हणजे गाडी तुम्ही टकाटक चालली आहे हो तुमची. एकदम टाकाटक Yes. चालली. आमची इच्छा आहे तुम्ही गाडी हं. लवकरात लवकर साधारणतः 1,00,000 किलोमीटर करा हं. आणि तुमचा मी लॉंग टर्म रिव्ह्यू घेऊया. हो. येस. सर अजून काही तुम्हाला असं वाटतं की गाडी काही कारणास्तव आमच्या व्ह्युअर्सनी टाळली पाहिजे नेक्सॉन, असे काही कारण तुम्हाला वाटतात का? कारण तर फक्त सर्व्हिसिंगच. ते तर टाटाचं हेच झालेलं आहे. टाटाची सर्व्हिसिंग खूप लेट आहे. गाडी खूप उशिरा देता. म्हणजे काही काम निघाल्यावर गाडीचं. काही खूप जास्त उशिरा गाडी हो, खूप. भेटते. तर ती एक गोष्ट सोडली तर बाकीच्या गोष्टी तुम्ही बाकी satisfied आहात? बाकी गाडी घेण्यात मजा आहे. मजा आहे. हो. तर सर तुम्ही सॅटिस्फाईड आहात तुमच्या नेक्सॉन? हो मी सॅटिस्फाईड आहे. ओके. हो. चल थँक्यू सर. चालेल. येस. तर मित्रांनो हे होतं आपलं नेक्सॉन क्रिएटिव्ह प्लसचं डिटेल रिव्ह्यू विथ ओनर्स शॉर्ट टर्म एक्सपिरियन्स. तर मित्रांनो तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्याबरोबर जुडलेले राहात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन गाडीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, ड्राईव्ह सेफ.